इयत्ता 9वी गणित भाग 2 भूमिती जी 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती आपण पाहणार आहोत। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 9वी गणित भाग 1 बीजगणित जी प्रश्नपत्रिका होती ती आपण पूर्णपणे पाहून घेतलेली आहे। जर कोणाला पाहिजे असेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। जाऊन 9वी गणित भाग 1 ही सर्वात आधी प्रश्नपत्रिका पहा। त्यानंतर आपण जी आता चालू करणार आहोत ती म्हणजे 9वी गणित भाग 2 भूमिती तर 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती आपण पाहणार आहोत। तर आपण पाहून घेऊया। तर प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत। त्या प्रश्नामध्ये आपण पहिला प्रश्न पाहूया। प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? तर प्रत्येक रेषाखंडाला हा एकच बिंदू असतो, एकच मध्यबिंदू असतो। ऑप्शन जे पहिला आहे ते आपलं बरोबर आहे। आपण दुसरा प्रश्न पाहूया की दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? अनंत, 2, 1 आणि एकही नाही। तर दोन आपण इथे आकृती काढलेली आहे। तर दोन रेषा परस्पर एकमेकांना छेदतात तेव्हा आपल्याला एकच बिंदू आपल्याला दिसतोय। तर आपलं उत्तर आहे ऑप्शन तिसरं 1। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की बिंदू ए चा निर्देशक ऋण 2 व बी चा निर्देशक 5 असेल तर डिस्टन्स ए बी काढा। तर आपण काढूया। तर डिस्टन्स ए बी आपल्याला काढायचं आहे, बरोबर। तर आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचं आहे म्हणून ए बी। त्यानंतर ऋण 2 आणि 5 याच्यातला निर्देशांक कुठला मोठा आहे तर 5, तो आपण आधी लिहूया 5। त्यानंतर वजाबाकीचे चिन्ह, त्यानंतर -2 म्हणजेच पहिला मोठी संख्या त्यानंतर लहान संख्या। 5 आपला तसाच राहील, वजाने वजा हे प्लस होईल आणि 2 सुद्धा आपले तसेच राहील। 5 आणि 2 किती? 7। ऑप्शन तिसरं हे आपलं बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपण 3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत। तर आपण पुढचे प्रश्न आपण सोडून घेऊया। तर आपण प्रश्न चौथा पाहूया। दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता डॅश कोण तयार होतात? किती कोण तयार होतात ते आपल्याला सांगायचं आहे। 2, 4, 8 की 16? तर आपल्याला दिलेल्या आहेत आकृती, आपण समजण्यासाठी ही आकृती काढलेली आहे। तर किती कोण तयार होतात ते आपण पाहूया। हा एक कोण, 2, 3, 4, इथे 5, 6, 7 आणि 8 अशा प्रकारे 8 कोण तयार होतात। तर आपलं ऑप्शन तिसरं हे बरोबर आहे। त्यानंतर आपण पाहूया पाचवा प्रश्न। एका त्रिकोणाच्या 2 भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी डॅश डॅश नसेल। अशा प्रकारे प्रश्न आहे। तर अशा वेळेस आपण आता ऑप्शन पाहूया। 3.7 सेंटीमीटर, 4.1 सेंटीमीटर, 3.8 सेंटीमीटर आणि 3.4 सेंटीमीटर। जर आपण 1.5 अधिक 3.7 केलं तर आपलं उत्तर येईल 5.2 सेंटीमीटर। इथे जर आपण केलं तर 5.6 सेंटीमीटर आणि इथे गेलं तर 5.2 सेंटीमीटर आणि 1.5 अधिक 3.4 आपण केलं तर 4.9 सेंटीमीटर आपलं उत्तर येतं। म्हणजेच जेव्हा 5च्या खाली म्हणजे 5 आहे आपला, त्याच्या खाली जी संख्या आहे ते तो आपला भुजेची लांबी आहे, म्हणजे 3.4 सेंटीमीटर हे आपलं उत्तर असेल। तर आपण जी यांची बेरीज केलेली आहे ती 5च्या वरती जात आहे आणि जी 5च्या खाली आहे ती म्हणजे 4.9 सेंटीमीटर। 3.4 सेंटीमीटर प्लस 1.5 सेंटीमीटर, तर आपली 4.9 सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे। म्हणजेच 5च्या खाली जी संख्या जाते म्हणून तिसऱ्या भुजेची लांबी ही 3.4 सेंटीमीटर आहे। तर अशा प्रकारे आपण प्रश्न आपण पाहून घेतलेला आहे। तर आपण पुढच्या प्रश्नावर येऊया। तर आपण पाहूया खालील विधान जर तर रूपात लिहा। आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न येण्याची शक्यता आहे। समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। जर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात तर ते जर तर रूपात कशा प्रकारे आपण लिहिणार? तर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। तर समांतरभुज चौकोन हे एक वाक्य झालं आणि दुसरं वाक्य म्हणजे सम्मुख कोन एकरूप असतं हे दुसरं वाक्य झालं। जे पुढचं वाक्य आहे ते आपण जर लावतो, त्यानंतर दुसरं ज्या वाक्याच्या आधी आपण तर लावतो। तर आपलं वाक्य कसं होईल ते पहा। जर एखादा चौकोन समांतरभुज असेल, तर हे पहिलं वाक्य, एखादा चौकोन समांतरभुज असेल तर सम्मुख कोन त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। तर अशा प्रकारे आपल्याला जर आणि तर रूपात आपण जे वाक्य आहे ते आपण लिहिलेले आहे। तर आपला प्रश्न आहे खालील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे ते लिहा। आपल्याला 2 आकृत्या दिलेल्या आहेत। तर आपण आकृतीमध्ये पाहूया। आपल्याला दिलेल्या आहेत बाजू
नंतर कोण दिलेला आहे, पुन्हा बाजू दिलेल्या आहेत. तर कोणासमोरील बाजू असते 90 अंश, कोणासमोरील बाजू हा त्याचा कर्ण असतो, AC हा कर्ण असतो. तर इथे सुद्धा बाजू कोण बाजू हे म्हणजेच कर्णभुजा कसोटीने एकरूप आहे. त्यानंतर आपण दुसरी आकृती पाहूया. कोण ABC व त्रिकोण PQR. इथे दिलेले आहेत बाजू, इथे सुद्धा दिलेले आहेत बाजू आणि इथे सुद्धा दिलेले आहेत बाजू. इथे सुद्धा दिलेले आहेत बाजू बाजू बाजू, तिन्ही सुद्धा बाजू बाजू, म्हणजेच कुठली कसोटी तर बा कसोटी नुसार एकरूप आहे. बा कसोटी. तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रश्न होते. एक होती आपली कर्णभुजा कसोटी आणि दुसरी होती बाबा कसोटी. याच्यामध्ये फरक एवढा होता की इथे आपल्याला काटकोन दिलेला, काटकोन आपल्याला 90 अंश कोणासमोरील बाजू असते ती कर्ण असतो, म्हणून कर्णभुजा कसोटी. इथे आपल्याला दिलं आहे तिन्ही सुद्धा बाजू आहे, तर इथे काटकोन होता का तर नाही, म्हणून ही आपली असेल बाबा कसोटी. तर अशा प्रकारे आपण जे प्रश्न होते ते आपण पाहिलेले आहेत. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. जर AB बरोबर 5 सेमी, BP बरोबर 2 सेमी आणि AP बरोबर 3 सेमी, तर सर्वात मोठा व सर्वात लहान रेषाखंड कोणता? तर आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर आपल्याला प्रश्नपत्रिकामध्ये आकृत्या दिल्या नसेल, त्या आपण स्वतः काढलेल्या आहेत समजण्यासाठी. तर आपल्याला AB होता 5 सेंटीमीटर, BP होता 2 सेंटीमीटर आणि AP होता 3 सेंटीमीटर. तर आपल्याला सांगायचं आहे की सर्वात मोठा रेषाखंड आणि सर्वात लहान रेषाखंड कुठला आहे. तर आपण आकृतीमध्ये पाहूया की AB हा 5 सेंटीमीटरचा आहे, BP 2 सेंटीमीटरचा आहे आणि AP 3 सेंटीमीटरचा आहे. तर याच्यातला सर्वात मोठा रेषाखंड कुठला तर AB हा 5 सेंटीमीटरचा आहे, तो आपला सर्वात मोठा रेषाखंड आहे. तर आपण इथे लिहूया की सर्वात मोठा रेषाखंड हा AB आहे. त्यानंतर आपण पाहूया सर्वात लहान रेषाखंड. तर याच्यातला आपल्याला सर्वात लहान रेषाखंड कुठला दिसतो, सर्वात लहान रेष ती म्हणजेच BP 2 सेंटीमीटर. तर आपण इथे लिहूया BP आहे. तर अशा प्रकारे आपण हा सुद्धा प्रश्न आपण पाहून घेतलेला आहे. तर आपण पुढच्या प्रश्नावर येऊया. तर आपल्याला पुढचा प्रश्न आहे. जर A चा निर्देशांक 6 व B चा निर्देशांक 2 असेल तर डिस्टन्स AB काढा. तर अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो आपण रिकाम्या जागेमध्ये पाहिलेला आहे. तर आपण तो सोडवूया. तर आपण डिस्टन्स AB काढणार आहोत. तर डिस्टन्स AB बरोबर, आता याच्यातली सर्वात मोठी संख्या कुठली आहे, 6 आणि 2 याच्यातली सर्वात मोठी संख्या आहे ती म्हणजे 6 ही मोठी संख्या आहे. डिस्टन्समध्ये आपण फरक काढत आहोत, तर आपण ती अगोदर लिहायची आहे. त्यानंतर फरक सांगितलेला म्हणजे आपण वजाबाकीचे चिन्ह वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला दिलेल्या ती लहान संख्या 2, 6 मधून 2 गेले किती उरले 4. तर डिस्टन्स AB हा किती आलेला आहे तर 4. तर अशा प्रकारे हा प्रश्न सुद्धा आपण पाहून घेतलेला आहे. प्रश्न दुसरा, कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. पहिला प्रश्न आहे, आकृतीमध्ये y बरोबर 108 अंश आणि x बरोबर 71 अंश, तर रेषा M व रेषा N समांतर आहेत का ते स्पष्ट करा. तर आपल्याला ते स्पष्ट करायचं आहे. आपल्याला दिलेल्या आहेत आकृती M आणि N समांतर रेषा, छेदणारी रेषा ती म्हणजेच L. तर आपल्याला दिलेले आहेत y बरोबर 108 अंश आणि x बरोबर 71 अंश. तर आपल्याला दिलेल्या आहेत आकृतीमध्ये की रेषा M समांतर रेषा N, कारण की आपल्याला आकृतीवरून दिसते. तर आपण लिहूया रेषा M समांतर रेषा N आपल्याला आकृतीमध्ये दिलेला आहे. तर x अधिक y बरोबर 180 अंश. x आपल्याला दिलेला आहे 71 अंश आणि y दिलेला आहे 108 अंश आणि 180 अंश कुठून आले तर रेषीय जोडीतील कोण आहे x आणि y. तर x ची किंमत किती आहे तर 71 अंश. तर आपण लिहूया 71 अंश अधिक y ची किंमत दिली आहे 108 अंश बरोबर 180 अंश. तर 71 अंश अधिक 108 अंश किती होतात तर 179 अंश बरोबर 180 आपले तसेच राहील. तर आपल्याला हे विचारलेलं आहे की ते समांतर आहे का. ते समांतर मिळत नाही, कारण की ही जी दोन कोणांची मापाची जी बेरीज आलेली आहे ती 179 आलेली आहे. तर आपल्याला किती पाहिजे होते तर 180 अंश. तर ती 179 आलेले आहेत म्हणजे समांतर नाही.
तर अशा प्रकारे आपलं ती समांतर नाहीचं चिन्ह आहे. तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो रेषा M व रेषा N समांतर नाही. रेषा M व रेषा N समांतर नाही. तर अशा प्रकारे हा आपला प्रश्न होता, तो आपण सोडवलेला आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. दिलेल्या संख्या रेषेवरून सारणी पूर्ण करा. तर आपल्याला एक संख्या रेषा दिलेली आहे, त्यावरून आपल्याला सारणी पूर्ण करायची आहे. आपल्याला दिलेल्या बिंदू आणि निर्देशक, बिंदू दिलेले आहेत आणि आपल्याला निर्देशक काढायचे आहेत. आपल्याला इथे निर्देशक दिलेले आहेत, इथे आपल्याला बिंदू काढायचे आहेत. तर क्यू बिंदू दिलेले आहेत, त्याचा निर्देशक कोण आहे, क्यूच्या खाली कोण आहे तर -2. तर आपला हा निर्देशक असेल -2. तर आता आपण पाहूया बी. बीच्या निर्देशक कोण आहे तर 2. त्यानंतर आरचा -3 हा निर्देशांक आहे. त्यानंतर डीचा निर्देशांक 4 आहे. आता 1 -1 त्याचा बिंदू कोण आहे ए, आणि इथे -3 त्याचा बिंदू कोण आहे, 3चा बिंदू -3चा बिंदू कोण आहे तर आर. तर अशा प्रकारे जो प्रश्न होता, जी सारणी होती ती आपण पूर्ण केलेली आहे. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. बिंदू एम हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 10, तर AM किती. तर रेख आपल्याला AB दिलेली आहे, तर ती आपण अगोदर काढून घेऊया. रेख AB इथे आपण काढूया. आपल्याला रेख AB दिलेले आहे, तर आपण आकृती काढलेली आहे. AB हा एक आपण रेख काढला. त्यानंतर त्याचा M हा मध्यबिंदू आहे, म्हणजे मध्यस्थानावर. तर AB आपल्याला दिलेला आहे 10 सेंटीमीटर, म्हणजेच A ते B पर्यंत ही जी पूर्ण रेषा आहे त्याचं अंतर किती आहे तर 10 सेंटीमीटर. आपल्याला काढायला सांगितल्यात AM. तर A आणि M मधलं जे अंतर आहे, अर्धरेषेचं अंतर, ते आपल्याला काढायचं आहे. तर AM आपल्याला काढायचे आहे, तो आपण आधी लिहायचा आहे. त्यानंतर बरोबर 1/2 अर्धरेषेचं माप गुणिले किती तर 10 सेंटीमीटर आपल्याला दिलेले आहेत. तर आपण लिहूया AB. AM काढायचा आहे, तर तो आपण तसंच ठेवूया. 1/2 सुद्धा आपण तसे ठेवूया. गुणाकार AB ची किंमत दिलेली आहे किती तर 10. तर AM बरोबर आपण 2 ने आता 10ला भाग देऊया. 2×5 = 10, तर आपलं उत्तर येईल 5. तर AM ची जी अर्धी रेषेचं माप होतं किती आहे तर 5 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपला प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण प्रश्न पाहिलेला आहे. तर आपण जो पुढचे प्रश्न आहे ते आपण पाहून घेऊया. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. तर त्रिकोण एकरूपतेचे सर्व घटक लिहा. आपल्याला 2 त्रिकोण दिलेले आहेत, तर ते आपण आकृती काढून घेतलेले आहेत. ABC आणि PQR आपल्याला 2 त्रिकोण दिलेले आहेत. तर आपण त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे, ते आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्या जोड्या संगत बाजू आपण काढणार आहोत. तर आपण लिहूया संगत बाजू. आता आपण एक बाजू घेऊया. AB ची ही संगत बाजू कुठली असेल तर PQ. AB ची संगत बाजू असेल, आपण लिहूया PQ बरोबर. आता आपण ही बाजू घेऊया AC. AC ची संगत बाजू कोण तर PR. AC ची संगत बाजू PR. BC ची संगत बाजू QR. BC छेद QR. अशा प्रकारे आपण संगत बाजू आपण लिहून घेतलेला आहे. तर आता आपण संगत कोण लिहूया. संगत कोण, तर आपण पाहूया. A चा एकरूप कोण कोण आहे. A चा एकरूप कोण P आहे. तर A एकरूप कोण P. त्यानंतर आपण B चा पाहूया. B एकरूप कोण Q. B एकरूप कोण Q. त्यानंतर कोण C एकरूप कोण C चा एकरूप कोण कोण आहे तर R. तर अशा प्रकारे आपण जो प्रश्न होता तो आपण पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं उत्तर असेल. आपण संगत बाजू आणि संगत कोण आपण काढलेला आहे. तर आपण पुढच्या प्रश्नावर येऊया. तर आता आपण पाहूया. आकृतीवरून खालील जोड्या लिहा.
आपल्याला एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीवरून आपल्याला संगत कोणाच्या जोड्या, आंतरविक्रम कोणाच्या जोड्या आणि बाह्य विक्रम कोणाच्या आपल्याला जोड्या लिहायच्या आहे. आपल्याला संगत कोणाची एक जोडी दिलेली आहे, डी आणि एच. डी आणि एच ही असेल आपली संगत कोणाची जोडी. तर ए ची संगत कोणाची जोडी कोण असेल, ए ची संगत कोणाची जोडी कोण असेल तर ई. तर आपल्याला लिहायचं आहे कोण, ई. त्यानंतर सी ची कोण असेल, जी. आणि बी ची संगत जोडी कोण असेल तर एफ. तर अशा प्रकारे आपण संगत कोणाच्या जोड्या आपण पाहिलेल्या आहे. आता आपण आंतरविक्रम कोणाच्या जोड्या पाहूया. तर सी दिलेल्या आहेत. सी चा आंतरविक्रम कोणाची जोडी कोण असेल तर ई. कोण, ई. आपला झेड तयार होतो, आंतरविक्रम कोण, झेड तयार होतो आपला, झेड. अशा प्रकारे इकडचा हा सी आणि इकडचा ई. त्यानंतर आपल्याला दिले आहेत बी दिलेले आहेत. तर बीचा विक्रम कोण असेल, उलटा झेड तयार झालेला आहे. बीचा विक्रम कोण, एच. त्यानंतर आता बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या पाहूया. आपण आतमधल्या ज्या जोड्या होत्या, आतमधल्या जोड्या त्या आपण पाहिल्या होत्या. आता आपण बाहेरच्या जोड्या पाहूया, बाहेरच्या जोड्या. तर डी दिलेला आहे. डी ची जोडी कुठली आहे तर डी ची जोडी असेल जी बाहेरची. ए ची बाहेरची जोडी कुठली असेल तर एफ. तर अशा प्रकारे आपण आकृतीवरून संगत कोणाच्या जोड्या, आंतरविक्रम कोणाच्या जोड्या आणि बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या आपण पाहिलेल्या आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. ए चा निर्देशांक 2 आहे, तर ए पासून 7 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. तर अशा प्रकारे आपला प्रश्न आहे. तर आपण उत्तर पाहून घेऊयात की उत्तराची सुरुवात आपल्याला अशी करायची आहे. ए हा आपला निर्देशांक आहे, त्याचा डावीकडील आणि उजवीकडील आपण 2 बिंदू घेणार आहोत. तर एचा डावीकडील, तर आपण एचा डावीकडील बाजू आपण घेऊया टी आणि एचा उजवीकडील बाजू आपण घेऊया डी. अशा प्रकारे आपण 2 बिंदू घ्यायचे आहे. तर आपण कुठलेही बिंदू घेऊ शकता. मी टी आणि डी घेतलेला आहे. आपल्याला जो एचा निर्देशांक म्हणजेच आपल्याला तो घ्यायचाच आहे बिंदू आणि इतर 2 बिंदू घ्यायचे आहे. तर आता आपण पाहूया एचा निर्देशांक किती आहे तर 2. तर आपण इथे लिहूया 2. तर ए पासून 7 एकक अंतरावर, तर ए पासून डी पर्यंत, ए पासून डी पर्यंत किती 2 अधिक 7. आपण ही उजवीकडील बाजू, आपण संख्या रेषामध्ये पाहतो की उजवीकडील बाजूचे अंक असतात ते धन असतात आणि डावीकडचे जे अंक असतात संख्या रेषामध्ये ते ऋण असतात, म्हणून प्लस. इथे येईल आपलं 2 वजा 7. 2 आपला निर्देशांक आणि 7 एकक अंतरावर म्हणून आपण घेतलाय 7. तर या 2 वजा 7 किती उत्तर येईल तर वजा 5. 2मधून काय 7 जाणार नाही, तर 7मधून आपण 2 घालूया, 5 उरतील आणि मोठे संख्येचे चिन्ह. इथे 2 अधिक 7 किती तर 9. तर अशा प्रकारे आता आपण पाहूया एच्या डावीकडील बिंदू, डावीकडील कोण आहे, डावीकडील टीच्या निर्देशांक किती आहे तर ऋण 5 आहे. त्यानंतर आपण पाहूया एचा उजवीकडील बिंदू, उजवीकडील कोण आहे डी चा निर्देशांक किती आहे तर 9 आहे. तर बिंदू ए पासून 7 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक किती आहे वजा 5 आणि 9 असतील. तर अशा प्रकारे आपण जो प्रश्न होता बिंदूचा निर्देशांक तो आपण पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे प्रश्नांचं उत्तर असेल ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो पुढचा प्रश्न आहे तो आपण पाहून घेऊया. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी बरोबर 70 अंश, क्यू बरोबर 65 अंश, तर त्रिकोण आर चे माप काढा. तर आपल्याला लिहायचे त्रिकोण पी क्यू आर मध्ये. तर आपल्याला माहिती पाहिजे त्रिकोणाचा गुणधर्म की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज ही काय तर 180 अंश असते, हे आपल्याला माहिती आहे. तर आपण लिहूया कोण पी अधिक कोण क्यू अधिक कोण आर बरोबर 180 अंश. कशावरून, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज. तर आपण लिहूया त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज
अशा प्रकारे आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला पीचं माप दिलेलं आहे 70 अंश, तर आपण लिहूया 70 अंश प्लस क्यूचं माप दिलेलं आहे 65 अंश, इथे लिहूया आपण 65 अंश आणि कोण आर आपल्याला काढायचा आहे तो आपण तसाच ठेवूया आणि 180 अंश आपले तसेच राहील. तर यांची टोटल किती बेरीज किती होते तर 135 अंश, आपण लिहूया 135 अंश अधिक कोण आर बरोबर 100 अंश आपला तसाच राहील. आता कोण आर आपण तसंच ठेवूया, 180 सुद्धा आपण तसेच ठेवूया. 35चे पक्षांतर आपण करूया ऋणामध्ये 135 अंश, कारण की तो इथे प्लसमध्ये आहे म्हणून तो मायनसमध्ये झालेला आहे. म्हणून कोण आर बरोबर 180 मधून 135 गेले किती उरले तर 45. तर कोण आरचं माप किती आलेलं आहे तर 45 अंश. तर अशा प्रकारे आपण जो प्रश्न आहे तो आपण पाहिलेला आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जो शेवटचा प्रश्न आहे तो सुद्धा आपण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तो सुद्धा आपण पाहून घेऊया. तर आपण शेवटचा प्रश्न पाहूया. आकृतीमध्ये त्रिकोण ABCचा ACD हा बाह्य कोण आहे. B बरोबर 40 अंश, A बरोबर 70 अंश, तर कोण ACD काढा. तर आपल्याला कोण ACD काढायचा आहे, बाह्य कोण काढायचा आहे. तर आपण लिहूया त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC चा कोण ACD हा बाह्य कोण आहे, बाह्य कोण आहे. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे कोण A अधिक कोण B बरोबर कोण ACD. आपल्याला दोन कोण दिले होते ते आपण लिहिलेले आहेत, कोण A आणि B 40 अंश आणि 70 अंश, आणि कोण ACD आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण कोण ACD घेतलेला आहे. तर बाह्य कोणाचं माप कसं काढणार की दोन कोणांची मापाची बेरीज, तर तो असेल आपला बाह्य कोण. 70 अधिक 45 किती तर 115 अंश. तर आपलं उत्तर येणार आहे 115 अंश. दोन कोणाच्या मापाची बेरीज हा आपला असतो बाह्य कोण. तर आपण लिहिलेले आहेत कोण A आणि कोण B, तर कोण ACD आपल्याला काढायचं आहे. तर आपण कारण लिहूया बाह्य कोणाचे माप हे दोन कोणांच्या मापाच्या बेरजे एवढे असते. तर आपण लिहूया बाह्य कोणाचे माप हे दोन कोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. तर A किती दिले आहे 70 अंश, तर आपण लिहूया 70 अंश प्लस B किती दिले आहेत 45 अंश, इथे 45 अंश आहे, इथे आपल्याला 45 अंश करायचे आहेत बरोबर. ACD आपल्याला काढायचा आहे तर तो आपण तसाच ठेवूया. त्यानंतर यांची बेरीज किती तर 115 अंश, म्हणून कोण ACD बरोबर किती आलेला आहे तर 115 अंश. 115 अंश. जर आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला असेल की दोन कोणाच्या मापाची बेरीज दिलेली आहे तर आपल्याला तिसरा कोणाचं मापाचं बेरीज काढायचं आहे, कुठला तर C. तर त्यावेळेस कसं काढणार तर कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणून 180 अंश. तर A किती दिलेला आहे तर 70, B किती दिलेला आहे तर 45. तर आपल्याला C काढायचा आहे तसंच ठेवूया 180 अंश. तर यांची टोटल किती 115 अंश अधिक C आपण तसंच ठेवूया आणि 180 सुद्धा आपण तसेच ठेवूया. आता C आपल्या जाग्यावर 180 सुद्धा आपल्या जाग्यावर. आता 115चे पक्षांतर ऋणामध्ये करूया कारण की तो प्लसमध्ये आहे. तर कोण C म्हणून कोण C बरोबर 180 मधून 115 गेले तर किती तर 65 अंश. तर अशा प्रकारे तिसऱ्या कोणाचं माप असेल 65 अंश.